हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण 34 साईजच्या कटोरी ब्लाऊजचे जे पेपर कटिंग केली होती, आज आपण अस्तरवर ठेवून ब्लाऊज पीस अस्तर कट करून घेणार आहोत. हे बघा, मी अशा पद्धतीने आता पॅटर्न ठेवून घेते आहे. पॅटर्न आपल्याला व्यवस्थित जसे ॲडजस्ट होतील तसे ॲडजस्ट करायचे. तरी बघा, इथं कटोरी व्यवस्थित तिरपी नाही ठेवली तरी चालेल, कारण आपण कट करतानाच तिरपी ठेवतो कटोरी आणि मग कट करतो. व्यवस्थित पॅटर्न ठेवून सेट करून आपल्याला पॅटर्न सेट करून व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे आहे. बघा, मी आता इथं पॅटर्न जसेचे तसे ड्रॉ करून घेते आहे. पाठीचा भाग अगोदर ड्रॉ करते, त्यानंतर फ्रंट आता बाही आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायची. हे बघा, आता बाही पण मी इथे व्यवस्थित ड्रॉ करून घेते. पॅटर्न काढलेले असेल ना, म्हणजे नंतर पण आपल्याला कस्टमरचं ब्लाऊज जर आलं ना, तो सोयीस्कर पडतं. एकदा पॅटर्न काढलेले असेल म्हणजे आपण पुन्हा तेच पॅटर्न ठेवून आपण कटिंग करायला आपला वेळ नाही जात. त्यासाठी मी पेपरवर कटिंग करत असते, कारण जेणेकरून परत कस्टमरचं ब्लाऊज आलं त्यावर आपल्याला नाव आणि साईज टाकून ठेवायची आहे. म्हणजे पुन्हा परत ब्लाऊज आलं का तेच पॅटर्न घेऊन आपण पटकन कटिंग करू शकतो. त्यासाठी कधी पण पेपरवर म्हणजे आपला न्यूजपेपर असतो ना, त्यावर कटिंग करून ठेवायची आहे. म्हणजे आपला वेळ वाचतो, जेणेकरून परत आपल्याला पॅटर्न काढायची गरज पडत नाही. त्यासाठी व्यवस्थित सेट करून घ्यायचे. आता आपल्याला कटोरी ड्रॉ करून घ्यायची फ्रंटकडून. हे बघा, तुम्ही बघू शकता, फक्त आपण जिथं कटोरी अटॅच करतो ना त्या साईडने मी अर्धा इंच वाढवून घेतले. फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. तिथं कटोरी ड्रॉ करून घेते मी. तर कटोरी फ्रंट झाला. आता क्रॉसपट्टी व्यवस्थित ठेवायची आपल्याला आणि क्रॉसपट्टी खालून अर्धा इंच वाढवायची. हे बघा, व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि खालून अर्धा इंच वाढवायची, कारण आपल्याला स्टिचिंगसाठी लागते त्याच्यासाठी. हे बघा, आता पॅटर्न जसं तसं ड्रॉ केलं आहे. आता कट करून घेते मी. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित कट करून मग आपण हेच पॅटर्न ब्लाऊज पीसवर ठेवून कट करणार आहे. तुम्हाला मी आज दाखवणार आहे की ब्लाऊज पीसला कोस असल्यावर आपण पॅटर्न कसे ॲडजस्ट करायचे आणि कसे ॲडजस्ट करून कटिंग करायची. त्यामुळे हा व्हिडिओ खूप यूजफुल आहे. त्यासाठी स्किप न करता व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमच्याकडे जरी एखादं कस्टमरचं ब्लाऊज असं आलं, ब्लाऊज पीस आला, तर तुम्हाला देखील आयडिया येईल का कशी कटिंग करायची. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. बहुतेक ब्लाऊज पीसला कोस असतो, आपल्याला समजत नाही कसं पॅटर्न ठेवून कसं कट करायचं. त्यासाठी मी इथं तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या ब्लाऊज पीसला कोस आहे, आपण कसं पॅटर्न ठेवणार आहे, कसं ॲडजस्ट करणार आहे आणि कशी कटिंग करणार आहे. आता मी इथं सर्व कटिंग करून घेते. हे बघा, व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. हे बघा, तर आपली सर्व कटिंग झाली आहे. तर मी ब्लाऊज पीस घेते आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल का ब्लाऊज पीसमध्ये साडीचा भाग आलेला आहे. बघा, ब्लाऊज पीसला पण कोस होता आणि साडीला पण कोस होता. त्याच्यासाठी आता हे बघा कसं ॲडजस्ट करायचं. आता ही बाहीकडला भाग आहे, बाहीकडून आपल्याला थोडं थोडं जॉईंट द्यावाच लागणार आहे. हे बघा, मी बाही अशी ठेवून घेतली आहे. जो मोठा काठ आहे त्या बाजूने बाही ठेवली आहे, तिकडनंच बाही ठेवता मोठ्या काठाकडनं. आता बाहीची कटिंग झाली, नंतर आपण जॉईंटला कापड बघू. हे बघा, इकडं कोस आहे. आता कसं ठेवायचं, व्यवस्थित ॲडजस्ट करायचं, कारण हे जे कापड आहे ना, साडीतला जो पीस आहे, म्हणजे साडीचं जे कापड आहे ते आपल्या ह्या पिसामध्ये आलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे. आणि इथे खाली आपल्याला पाठीचा भाग व्यवस्थित ठेवून कट करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी आता पाठीचा भाग ठेवून घेतला आहे. आता कट करून घेते. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. बघा, आता कटिंग झाली पाठीच्या आणि
बाहीची कटिंग झाली आहे. आता कटोरी आणि फ्रंट आणि क्रॉसपट्टी कट करायची. तर त्यालासुद्धा आपल्याला असंच कट करायचं आहे का जी ही म्हणजे आपली असं नको व्हायला का एक फ्रंटला वेगळी डिझाईन आणि एक भागाला वेगळी डिझाईन असं नको व्हायला. त्यासाठी जेणेकरून आपल्याला काळजी घ्यायची आहे का व्यवस्थितच आपली जो ब्लाऊज पीसची जी डिझाईन आहे त्याच्यावरच आपली म्हणजे मार्किंग आली पाहिजे. त्याच्यासाठी हे बघा व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला. बघा मी इथं ॲडजस्ट करून घेतलं. आता फ्रंट ठेवला आहे, कटोरी पण ठेवून घ्यायची व्यवस्थित. हे बघा आता मी कट करून घेते आहे. हे बघा आता फ्रंट आपला कट झाला आहे. त्यानंतर आता कटोरी पण आपण व्यवस्थित ठेवून खाली बघून घ्यायचं आहे आपल्याला. तो साडीतलं कापड येऊ द्यायचं नाही कारण ते चांगलं दिसणार नाही ब्लाऊज पीसमध्ये. त्याच्यासाठी हे बघा आता व्यवस्थित ठेवून कटोरी कट केली. आता आपल्याला क्रॉसपट्टीसाठी लागणार आहेत. आता हे बघा क्रॉसपट्टीसाठी कसं ठेवायचं आहे, व्यवस्थित ठेवून घ्यायची क्रॉसपट्टी. आता ती आपण कट करून घेणार आहे. बघा आपण सर्व पॅटर्न कसे कट केले, पिसाला कोस असताना देखील पॅटर्न सगळे व्यवस्थित कट केले आहे. बघा आता आपली कटिंग झाली आहे. आता आपण स्टिचिंग करणार आहोत. चला तर आता स्टिचिंग बघू. हे बघा मी इथं कटोरी घेतली आहे. कटोरीचे असे दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर म्हणजे ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचा आहे. सरळ भाग वरती येऊ द्यायचा आहे आपला. फ्रंटचं देखील तसंच त्याच प्रकारे घ्यायचे. ज्या बाजूनी कटोरी जॉईंट करायचे ते भाग समोरासमोर ठेवायचे. त्यावर ब्लाऊज पीसचं कापड ठेवायचे. ते पण सरळच ठेवायचे म्हणजे सरळ बाजू वरती येईल असं ठेवायचं आहे आपल्याला. आणि याला पण शिलाई देऊन घ्यायची म्हणजे अस्तर ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचं. हे बघा आता मी कटोरी अस्तरला ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतली. आता मी इथं मार्किंग करते आहे. खालून मी 1.5 इंचावर मार्किंग केली आणि वरती 2.5 इंचावर मार्किंग करते आहे कटोरीच्या टक्ससाठी. आता मी इथं शिलाई देऊन घेते आहे. हे बघा त्यावर आपल्याला डबल टॅप करायचं आहे जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित शिलाई द्यायची आहे. हे बघा किती छान टोक आलं आपल्या कटोरीला. आता आपण थोडंसं 1.5 इंच असं पुढं शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून काही कस्टमरचं कसं असं त्यांना असे टोक आलेलं चालत नाही. त्यासाठी असं थोडंसं असं म्हणजे निमुळता भाग करायचा आहे. तिथं थोडंसं आपलं 1.5 इंच एक लाईन इतकी आपल्याला शिलाई अशी पुढं द्यायची फक्त. आता हे बघा आपण फ्रंटला कटोरी जॉईंट करून घेतोय. 1/2 इंच मार्जिन ठेवून आपल्याला जॉईंट करून घ्यायची. त्यावर आपल्याला डबल शिलाई द्यायची. प्रत्येक ब्लाऊजच्या पार्टवर आपल्याला डबल शिलाई द्यायची. हे बघा आता डबल शिलाई देऊन घेतली मी. आता क्रॉसपट्टी घेते आहे खालून. हे बघा ब्लाऊज पीसची घेतली आहे अगोदर. आता ब्लाऊज पीसचं सरळवरती सरळ ठेवली आहे क्रॉसपट्टी म्हणजे ब्लाऊज पीसचं कापड घेतलं आहे अगोदर. त्यानंतर आपण अस्तर आतमधून लावणार आहे. हे बघा आता अगोदर ब्लाऊज पीस जॉईंट केलं त्याच्यानंतर आता आपण इथं अस्तरची पट्टी ठेवणार आहे. हे बघा खालून सरळ येणं तिकडनं आपल्याला 1/2 इंचावर शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित एकावर एक ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला दाबटीप द्यायची. दाबटीप ही म्हणजे जिकडनं आपली अस्तरची क्रॉसपट्टी ना तिकडं मार्जिन आली पाहिजे आपली सर्व शिलाई मार्जिन आणि तिकडनं आपल्याला दाबटीप द्यायची. हे बघा तर दाबटीप देऊन झाली. आता हे बघा असं गोल गोल राऊंड करायचं आपल्याला. आणि हे बघा हे दोन्ही एका सर्व कापडमध्ये ठेवून आपल्याला दोन्ही क्रॉसपट्टी एक ठेवून व्यवस्थित जॉईंट करून शिलाई द्यायची. आपलं सर्व कापडमध्ये गेलं आहे. ही शिलाई आपल्याला वरती दिसणार नाही त्यासाठी आपण ही ट्रिक्स वापरत असतो. तुम्ही देखील वापरून बघा म्हणजे आपली जी क्रॉसपट्टी आपण कटोरीला किंवा फ्रंटला जॉईंट करतो ना त्याची शिलाई आपल्याला बाहेर दिसत नाही. खूप छान म्हणजे फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला. त्यासाठी आपण अशी शिलाई देत असतो. हे बघा आता आपली फ्रंटचा एक भाग तयार झाला आहे. आता आपण इथं मी अस्तर लावून घेतलं आहे आयपट्टीला आणि आता ती 1/2 इंचाचा आतमधून उलटी ठेवून 1/2 इंचावर शिलाई देऊन घेते आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित. तुम्ही जरी ब्लाऊज पीस त्याला म्हणजे असं लावलं ना तरी चालेल, पण मग मी लावते काय जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित यायची. त्याच्यासाठी मी म्हणजे कस्टमरला पण चांगलं वाटतं त्याच्यासाठी अस्तरला आपण ब्लाऊज पीसचं कापड लावून आयपट्टी तयार करायची. हे बघा
ती अर्धा इंचमध्ये फोल्ड करून घेतली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धा इंच अगोदर टीप देऊन घेऊ शकता, पण आता मला सवय झाली त्यासाठी मी टीप देत नाही. अर्धा इंच फोल्ड करून अशी शिलाई देऊन घेते आहे बघा. आता शिलाई देऊन झाली आहे, तर एक्स्ट्राच मी कट करून टाकते आहे. आता ह्याच पद्धतीने आपण हे बघा आपल्या कटोरीला किती छान पफ आला आहे बघू शकताय तुम्ही. आता फ्रंटचा आपला भाग तयार झाला आहे. आता आपण बघा बॅक म्हणजे दुसरा देखील भाग ह्याच प्रकारे अशाच प्रकारे आपण जॉईन करून घेतला आहे, तयार करून घेतला आहे. बॅकचं देखील मी अस्तर वगैरे जॉईन करून खालून पट्टी लावली आहे, जॉईन करून घेतलं आहे. आता आपण हे शोल्डर जॉईन करून घेणार आहे. सरळवरती सरळ ठेवून वरतून अर्धा इंचावर आपण शिलाई देऊन घेणार आहोत. हे बघा आता इकडनं देखील आपण फ्रंटचा दुसरा भाग ठेवून शिलाई देऊन घेणार आहोत. वरतून अर्धा इंचावर आपल्याला शोल्डरची टीप मारायची, डबल टीप मारायची आपल्याला. हे बघा आता मी डबल टीप मारून घेतली. इथं आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कमी जास्त येत असेल तर ते कट करायचं आहे. आता हे बघा मी बाही लावून ब्लाऊज तयार केला आहे. हा अशा प्रकारे आपला फायनल ब्लाऊजचा लूक तयार झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.